मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 86% इतका जमलेला आहे। गेल्या 24 तासात जलाशयात 2.5% वाढ झाली। 7 जलाशयांपैकी विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर, भातसा तलाव पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहत आहेत, तर इतर तलाव, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा या उर्वरित जलाशयांच्या साठ्यातही वेगाने सुधारणा होते। नाशिक जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला। धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे कमी झालाय। तरी जिल्ह्यातील 13 ते 14 धरणातून विसर्ग सुरूच आहे। गंगापूर धरणातून 4000 तर दारणातून 8000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिकमध्ये गोदावरीला आलेला पूर ओसरायला सुरुवात झाली। गोदावरी नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी व्हायला सुरुवात झाली। रामकुंड आणि परिसरातील मंदिरं अजूनही पाण्यात आहेत। पूर परिस्थितीमुळे दैनंदिन पूजाविधींसह नदीकाठ परिसरातील व्यवसायावर परिणाम झालाय। नाशिकमध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे आणि अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरीला आलेला पूर देखील आता ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर हा संपूर्ण रामकुंड परिसरावरची जी परिस्थिती आहे ती काहीशी आता या ठिकाणी पूर परिस्थिती कमी होताना पाहायला मिळते। जो पुराचा नामक म्हणून ओळखला जातो दुतुंड्या मारुती, त्याच्या देखील कमरेपर्यंत हे सगळं पाणी येऊन पोहोचल्याचं पाहायला मिळते। एकूणच नाशिकच्या घाट माथ्यांवर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पावसाचा जो जोर आहे तो देखील कमी होताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्ग हा गोदापात्रामध्ये जो सुरू होता तो देखील काही प्रमाणात कमी करण्यात आलेला आहे। सध्या गंगापूर धरणातून 4500 क्युसेक इतकाच पाण्याचा विसर्ग हा गोदापात्रामध्ये सुरू आहे। त्यामुळे रामकुंड परिसरामधले असले जे छोटे मोठे मंदिर आहे ते आता पाण्याच्या वरती येताना पाहायला मिळते। एकूणच संपूर्ण जनजीवन जे विस्कळीत झालेलं होतं ते काही प्रमाणात पूर्वपदावर येताना पाहायला मिळते। त्यामुळे आपण जर बघितलं तर सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरातला हा संपूर्ण परिसर आपण बघतो। या ठिकाणी संपूर्ण जी पूर परिस्थिती आहे ती आता त्या ठिकाणी काही प्रमाणात कमी होताना पाहायला मिळते। दैनंदिन पूजाविधींसह नदीकाठ परिसरातील व्यावसायिकांवर देखील या पूर परिस्थितीमुळे मोठा परिणाम खरतर दिसून येत होता आणि एकूणच आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं नाशिकमधल्या गोदावरी नदीचा पूर देखील आता ओसरण्यास सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। नाशिकच्या कळवण, सुरगाणा आणि सटाणा भागात बरसत असलेल्या पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय। पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं खानदेशवासियांसाठी वरदान ठरलेल्या नाशिकच्या गिरणा धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत असून धरणाची पाणी पातळी 77% पोहोचली आहे। गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जायकवाडी धरणाला लाभ झालाय। छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह 300 खेड्यांची वर्षभराची तहान भागली। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 51% गेलाय, तर धरणात 68,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। अवघ्या 5 दिवसात उपयुक्त पाणीसाठ्यात 12% अधिक वाढ झाली आहे। परभणी जिल्ह्यात सकाळपासून पावसानं दमदार हजेरी लावली। अधूनमधून कोसळणाऱ्या जोरदार सरी, ढगांच्या गडगडाटामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। सोयाबीन, कापूस, तूर, खरीप या पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे। साताऱ्यात पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू असल्यानं धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते। कण्हेर धरण 93% भरले। 4 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 5000 क्युसेकनं वेढणा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेलं कोयना धरण 73 TMCवर पोहोचले। साताऱ्याच्या पूर्व भागात खटाव, म्हसवड, दहिवडी इथल्या भागात चारा आणि पाणी टंचाईचं संकट हे गडद होण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सलग मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये असणारी जी मोठी धरणं आहेत त्या धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मी सध्या कण्हेर धरणाच्या परिसरामध्ये आहे। या ठिकाणचे 4ही दरवाजे आता सध्या उचलण्यात आले आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग देखील पाण्याचा करण्यात आला आहे। तब्बल 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेण्णा नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे। कण्हेर धरण हे 93% भरले असून या धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं कोयना धरण या धरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। सध्या कोयना धरणाची पाणी पातळी ही झपाट्यानं वाढत आहे। पश्चिम भागातील जी धरणं आहेत या धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सलग सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे या भागातील जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर शेतीच्या कामाला देखील वेग आला आहे। भात लागवडीवर मोठ्या प्रमाणात या भागामध्ये देखील सुरू झाले आहे। मात्र साताऱ्याच्या
जर पूर्व भागाचा विचार केला तर या भागामध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षेत शेतकरी का असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणीच्या टंचाईचं संकट येऊ शकतं, त्याचबरोबर चारा टंचाईचं संकट येऊ शकतं अशी शक्यता देखील शेतकरी आता व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। जुलै महिना संपत आला तरी पूर्व भागामध्ये मोठा मुसळधार पाऊस अजून कोसळला नसल्यामुळे शेतकरी तिकडचा चिंतित आहे, तर पश्चिम भागामधील जो शेतकरी आहे तो देखील सुकवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सध्या कन्हेर धरणातून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा वेण्णा नदी पात्रात करण्यात आला आहे, त्यामुळे वेण्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। आज आषाढ शुद्ध द्वादशी असून लाखो भाविक चंद्रभागेत स्नानासाठी गर्दी करतात। मात्र वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरमधील चंद्रभागेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली, त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर राहत असून त्यांनी उपाययोजना केल्यात। खबरदारी म्हणून चंद्रभागेवरील जुना दगडी पूल भाविकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला। स्नानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार कार्तिकेयन आणि प्रांताधिकारी सचिन इथापे हे सकाळपासून चंद्रभागा परिसरात होते। प्रशासनाकडून वारकऱ्यांना काठावरच स्नान करण्याचं आवाहन करण्यात येत होतं। पावसाचा जोर कमी असल्यानं रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक बाहेर पडले, त्यामुळे पावसाळी पर्यटनाचं मुख्य आकर्षण असणाऱ्या धबधब्यांवर गर्दी आहे। धोकादायक धबधबे ओढे नदीपात्रात वगळून पर्यटक छोट्या आणि सुरक्षित धबधब्यांवर पर्यटनासाठी जातात। दक्षिण रायगडमधील आंबेनळी, वरंद आणि ताम्हिणी घाट बंद असल्यानं अनेक पर्यटन स्थळं ही बंद असल्यानं रायगडमधील प्रसिद्ध आणि मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या केंबोली धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केली। खूप छान धबधबा आहे आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कम्युटिंगच्या दृष्टीनं मुंबई गोवा हायवेवरती आहे। खाली पार्किंगला पण जागा आहे व्यवस्थित आणि रिव्हर साईड एक हॉटेल पण आहे, तिथे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि लगेच इथे आलो। जास्त ट्रेकिंग नसल्यामुळे आम्ही लगेच इथे पोहोचलो आणि इट वॉज ऑसम फिलिंग। रायगड जिल्ह्यामध्ये मागील 2 आठवड्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धबधबे आहेत ते सध्या ओसंडून वाहत आहेत। सध्या पावसाचा जोर कमी असला तरी धबधब्यांच्या या ठिकाणी भागांमध्ये अनेक पर्यटक आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळतात। आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळं अनेक भागांमध्ये पर्यटक आहेत ते या सुट्टीचा आनंद लुटतात। आपण बघितलं तर महाड शहराजवळ असणाऱ्या केंबुर्ली धबधब्यावर देखील आज सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक आहेत ते दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा धबधबा पाहण्यासाठी दर आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी पर्यटक मोठी गर्दी करत असतात। आज देखील रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे दुपारनंतर या पर्यटकांनी या धबधब्यावर आहे ती गर्दी केलेली आहे। या धबधब्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिवारासहित अनेक लहान मुलं, ज्येष्ठांसह या ठिकाणी हे जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी येत असतात। अशाच स्वरूपात आपण बघितलं तर आज या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी हे पर्यटक आहेत ते या ठिकाणी मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत। गणेश मापराळकर, एबीपी माझा, रायगड। मनमाडमध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती सुरू झाल्यानं मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात होतं। मात्र मनमाडच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अडचणीच्या ठिकाणी जाऊन जीवाची पर्वा न करता पाणी गळती थांबवली। हजारो लिटर पाण्याची होणारी संभाव्य नासाडीही यामुळे थांबली। जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा कहर सुरूच आहे। काश्मीरमधील नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यानं जनजीवन विस्कळीत झाले। शहरातून वाहणाऱ्या चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांची चिंता वाढली, तर दुसरीकडे भूस्खलनामुळे श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाले। यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली, प्रवासी रस्त्यावर अडकून पडलेत। तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। रस्त्यावर पाणी साचल्यानं अनेक वाहनं अडकून पडली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या आणि गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यात पावसानं कहर माजवला। याचाच एक व्हिडिओ समोर आला। उंबरगावमधल्या टिंबीमधील पुराचा एक थरारक व्हिडिओ समोर आला। मुसळधार पावसामुळे अनेक घरं ही पाण्याखाली गेली होती। प्रामुख्यानं मच्छीमार राहत असलेल्या गावातल्या मच्छीमार आणि खलाशांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आणि प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता नागरिकांना सुरक्षितपणे स्थलांतरित केलं, त्यांना वाचवलं सुद्धा।